फ्रेंड, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपण नेक्स्ट जावास्क्रिप्ट प्रोग्राम बघणार आहोत. PYQ आहे हा. राईट अन इव्हेंट ड्राइव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू ऍक्सेप्ट 2 नंबर अँड डिस्प्ले विच नंबर इज ग्रेटर. 2 नंबर ऍक्सेप्ट करायचे युजर कडून आणि तुम्हाला ते चेक करायचे की नंबर कोणता ग्रेटर आहे. ओके, लेस वगैरे तुम्हाला काही चेक करायची गरज नाहीये. त्यांनी फक्त ग्रेटर विचारले तर ग्रेटर साठीच मेसेज डिस्प्ले करायचा आहे. मग याच्यासाठी तुम्हाला आउटपुट कसं दिसणार आहे आपण बघूयात. ओके, तर बघा इथे तुम्हाला फॉर्म मध्ये युजर कडून फर्स्ट नंबर एंटर करून घ्यायचा एक. ओके, इथे युजर फर्स्ट नंबर एंटर करणार. इथे मेसेज डिस्प्ले केलाय सेकंड नंबर एंटर करण्यासाठी. इथे युजर सेकंड नंबर एंटर करणार. फॉर एक्झाम्पल मी इथे केलंय 40 आणि इथे केलंय 20. ओके, आणि आपल्याला एक बटन द्यावं लागेल की कोणता नंबर ग्रेटर आहे. आपल्याला दिसत आहे की 40 इज ग्रेटर दॅन 20. इथे आपल्याला अलर्ट मेसेज मध्ये पण तुम्हाला मेसेज दिसत असेल 40 इज ग्रेटर दॅन 20. इन केस मी ते 200 केलं तर आपल्याला आता माहित आहे की सेकंड नंबर ग्रेटर आहे फर्स्ट पेक्षा. तर मग आपण इथे चेक करूया की 200 इज ग्रेटर दॅन 40. ओके, तर आपल्याला याच्यासाठी प्रोग्राम बनवायचा आहे. आपल्याला माहिती आहे की फॉर्मच घ्यावे लागेल HTML मध्ये तुम्हाला आणि स्क्रिप्ट मध्ये याच्यासाठी असलेला कोड घ्यावे लागेल आणि आपल्याला चेक करावं लागेल की तो नंबर कोणता नंबर ग्रेटर आहे कोणत्या नंबर पेक्षा. बघू याच्यासाठी प्रोग्राम कसा असणार आहे. तर आपल्याला HTML स्टार्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बॉडी मध्ये एक फॉर्म क्रिएट करायचा आहे. तर फॉर्म साठी ऍज युजल आपण फॉर्म क्रिएट केलाय. तो फॉर्म टॅग क्लोज पण केलेला आहे. त्या फॉर्म साठी आपण एक नेम देतो. तर मी ते फॉर्म 1च घेतलेला आहे. तुम्हाला जे नाव द्यायचंय तुम्ही ते देऊ शकता. तर जसं तुम्हाला इथे दिसत असेल की एंटर नंबर हा मेसेज आपल्याला दाखवायचा आहे. तुम्ही कुठल्याही टॅग मध्ये न घेता नॉर्मल घेतलं एंटर नंबर. त्यापुढे जर तुम्हाला पाहिलंय तर तुम्ही एक इथे इनपुट टेक्स्ट दिसत असेल तुम्हाला, तर मग मी त्यासाठी घेतलेला आहे इनपुट ओके नावाचा टॅग. आणि त्याची टाईप कशी आहे तर टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये आहे आणि त्याला एक नेम दिलेला आहे num1 म्हणून. ओके, मग इथं ब्रेक दिले मी नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी. तुम्ही नाही दिले तरी चालेल, प्रोग्राम रन होतो त्याशिवायही. सेकंड घेतलंय एंटर सेकंड नंबर, त्यासाठी एक इनपुट घेतलंय. सेम टाईप घेतलंय टेक्स्ट आणि नेम फक्त याचं नाव दिले num2. हे त्याचे आयडी असल्यासारखं वर्क करतात, लक्षात ठेवा. युजरने जो फर्स्ट नंबर एंटर केला तो num1 मध्ये सेव्ह होईल आणि युजरने सेकंड नंबर जो एंटर केला तो num2 मध्ये सेव्ह होईल. आणि नंतर आपण काय घेतलेलं आहे की हे जे काही एंटर केलेले नंबर आहे त्यानंतर चेक नावाचं बटन घेतलेलं आहे. तर त्यासाठी काय तर सेम इनपुटच टॅग घ्यायचा आहे, फक्त त्याचं टाईप काय घ्यायचंय बटन घ्यायचंय. आणि व्हॅल्यू, त्यावर व्हॅल्यू काय आहे चेक. इथे बघा मी चेक दिलेला आहे. तुम्हाला जर दुसरं काही नाव द्यायचं असेल, डिस्प्ले वगैरे द्यायचं असेल, तुम्ही ते चेकच्या ऐवजी डिस्प्ले घेऊ शकता. आणि हे क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे तर आपल्याला डिस्प्ले नावाच्या फंक्शन वर जायचं. ऑन क्लिक इव्हेंट डिस्प्ले नावाच्या फंक्शन वर जाईल आणि ते डिस्प्ले नावाचं फंक्शन कुठे असतं आपल्या स्क्रिप्ट टॅग मध्ये आपण लिहितो. ओके, तर स्क्रिप्ट टॅग स्टार्ट केला. टाईप टेक्स्ट जावास्क्रिप्ट नावाने घ्यायचा. फंक्शन कोणतं घेतलंय डिस्प्ले. ओके, त्या फंक्शन मध्ये काय करायला पाहिजे आपण की ते नंबर चेक करायचे कोणता ग्रेटर आहे. ओके, तर मग आपण घेतलेलं आहे व्हेरिएबल n1 आणि n2 एक दोन व्हेरिएबल घेतले. n1 मध्ये काय सेव्ह केले पार्सेंट फॉर्म 1 मधला num1 मधली व्हॅल्यू सेव्ह करायची. तर n2 मध्ये काय सेव्ह करायचे तर फॉर्म 1 मधला num2 मधली व्हॅल्यू. इथे बघा दिसत असेल तुम्हाला फॉर्म 1 मधल्या num1 मधली व्हॅल्यू आणि num2 मधली व्हॅल्यू. आपण हे n1 मध्ये num1 मधली व्हॅल्यू सेव्ह करणार आहे, तर n2 मध्ये num2 मधली व्हॅल्यू सेव्ह करणार आहे. म्हणजे युजरने जे काही n1 मध्ये फर्स्ट इनपुट मध्ये व्हॅल्यू जी दिलेली आहे ती n1 मध्ये सेव्ह करू आणि जी सेकंड इनपुट मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे ती n2 मध्ये सेव्ह केली. आणि ते दोन्ही व्हॅल्यू n1 आणि n2 मध्ये सेव्ह झाल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे दिसत असेल ही 40 n1 मध्ये सेव्ह होईल तर 200 n2 मध्ये सेव्ह होईल. ओके, तर हे तुम्हाला चेक करायचं की ते ग्रेटर कोणतं आहे. तर मी इथे बघा कंडिशन दिली इफ n1 इज ग्रेटर दॅन n2. अलर्ट मध्ये काय दाखवायचं आपल्याला की n1 मधली व्हॅल्यू जी काही असेल ओके प्लस डबल कोट मध्ये इज ग्रेटर दॅन n2 मधली व्हॅल्यू. आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली तर काय एल्स मध्ये दिसतं की n2 इज ग्रेटर दॅन n1. ओके, हे दोन्ही कंडिशन दिलेलं आहे. एवढा सोपा मेसेज तुम्हाला, एवढा सोपा प्रोग्राम तुम्हाला लिहायचा आहे. कशामध्ये तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये. ओके, होप सो तुम्हाला हा प्रोग्राम कळायला असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट PYQ सोबत.